दिलेले शब्द फाळत नाही. आता अनेक गोष्टी सांगतात, मी हे करणार आहे, ते करणार आहे, ते करणार आहे. अवसायकडे एक म्हण आहे, ती म्हण अशी, लवाराच्या घरचं अवसान जेवल्याशिवाय खरं नाही. ही म्हण माहिती आहे का तुम्हाला? लवाराच्या घरचं अवसान जेवल्याशिवाय खरं नाही. आणि आज ही त्या ठिकाणची होती. ही स्थिती आज मोदी साहेबांनी या देशामध्ये केली. आम्ही सतत असं सांगतोय की मोदींच्या राजवटीमध्ये सामान्य माणसाचा जो अधिकार आहे त्या अधिकारावर संकट यायची शक्यता आहे. आणि ते का सांगतोय हे? आज तुम्ही दिल्लीसारखं राज्य बघितलं. दिल्लीच्या राज्यामध्ये अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त तिथं मुख्यमंत्री आहेत. ते गेले 3 वेळेला निवडून येत आहेत. देशाच्या राजधानीमध्ये त्यांचं काम उत्तम आहे. त्यांची शाळा प्रधानमंत्री यहाँ आए थे, लेकिन प्रधानमंत्री महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं है, महंगाई का मां बोलने के लिए तैयार नहीं. इनका अहंकार इतना है, महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है. मरो तो मरो, आपका नसीब. अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है, बच्चा रात रात रोता है, मां आंसू पी के सोती है, और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं है. ये गरीबी का हाल कर दिया है. 4 तारीख को वोट करने जाए तो जरा घर में जो गैस सिलेंडर है ना, उसको जरा नमस्कार करके जाइए. हे त्यांचं 2014चं भाषण. आणि आज दिलेला शब्द फाळला नाही, सामान्य माणसाची महागाईची सुटका केली नाही, आणि शिवाय आम्हाला लोकांना घालतात. 10 वर्षात तुम्ही काय केलं? आणि राज्य तुझ्या केलं. आम्ही विरोधी पक्षात आणि दबावाला वाटता. याचा अर्थ एकच आहे की मोदी हे दिलेले शब्द फाळत नाही.